विद्यार्थी मित्रांनो, MPSC टाइम्स या MPSC एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कव्हर करत आहोत शिक्षण हे प्रकरण, जे की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पण येतं आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पण येतं. तर ह्या लेक्चरमधून आपल्याला क्लिअर करायचं आहे की भारतीय विद्यापीठ कायदा 1904चा एक्झॅक्टली काय होता, त्याची पार्श्वभूमी काय होती आणि ह्या कायद्याचे कुठले परिणाम झाले, तर ते आपल्याला शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या डिस्कस करायचे आहेत. कोणीही व्हिडिओमध्ये स्किप करू नका. अतिशय कमी वेळामध्ये तुमच्या पॉईंटची जी आहे ती तयारी ही होऊन जाईल. तर आता सुरुवात करूत आपण. तर बघा, याची पार्श्वभूमी एक्झॅक्टली काय आहे. भारतीय जो विद्यापीठ कायदा आहे, तर 1901 साली काय झालं की जे लॉर्ड कर्झन आहेत यांनी सिमला येथे एक संमेलन भरवलेलं होतं. तर हे संमेलन कोणाचं भरवलेलं होतं, तर जे संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण आणि विद्यापीठातील मधले जे अधिकारी होते, तर यांचं संमेलन जे आहे ह्या सिमला या ठिकाणी भरवलेलं होतं. कोणी भरवलेलं होतं? लॉर्ड कर्झन यांनी भरवलेलं होतं 1901 मध्ये, लक्षात ठेवायचं. आणि या संमेलनाला संबोधित करताना लॉर्ड कर्झन यांनी असं म्हटलेलं होतं की आपण इथं शिक्षणाची एखादी समग्र योजना बनवण्यासाठी आणि जनतेची इच्छा असो किंवा नसो त्यांच्यावरती लादण्यासाठी एकत्र जमलेलो नाही, असं लॉर्ड कर्झन यांनी विद्यापीठ जे अधिकारी होते यांना संबोधून असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं की आपण इथं शिक्षणाची एखादी समग्र योजना बनवण्यासाठी किंवा जनतेची इच्छा असो वा नसो त्यांच्यावरती लादण्यासाठी जे आहे एकत्र जमलेलं नाही. पण पुढे ते लादल्यासारखंच आपल्याला दिसून येतं जर आपण पुढचा जर विचार केला तर. ठीक आहे. तर जवळपास 150 ठराव जे आहेत ह्या विद्यापीठ जे संमेलन भरलेलं होतं, तर ह्याच्यामध्ये सिमला संमेलनामध्ये जवळपास 150 ठराव जे आहेत हे पारित करण्यात आलेले होते. तर या ठरावाला अनुसरूनच जे आहे ते थॉमस रॅले आयोग जो होता हा नेमलेला होता. तर हा आयोग कशा संदर्भामध्ये होता, तर विद्यापीठांच्या स्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या संरचनेबाबत म्हणजे त्यांच्या रचनेबाबत आणि त्यांच्या कार्यक्षमतेसंबंधी सूचना करणे, तर त्या संदर्भामध्ये हा थॉमस रॅले आयोग जो होता हा नेमलेला होता. ठीक आहे. आपण या थॉमस रॅले आयोगाचं कार्यक्षेत्र जे होतं ते प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण क्षेत्राचं नव्हतं. हे तर तुम्हाला हा इथं पॉईंट लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. तर याला अनुसरून या थॉमस रॅले च्या ज्या सूचना होत्या याला अनुसरून 1904 मध्ये जो आहे हा भारतीय विद्यापीठ कायदा जो आहे तो संमत करण्यात आला. तर अशा पद्धतीची पार्श्वभूमी आहे या भारतीय विद्यापीठ कायद्यासाठी. तर 1901 ला लॉर्ड कर्झन यांनी सिमला येथे एक संमेलन भरवलं. कोणाचं संमेलन होतं? संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण आणि विद्यापीठ अधिकाऱ्यांचे संमेलन होतं. नंतर लॉर्ड कर्झन यांनी कुठलं वक्तव्य केलं संमेलनादरम्यान, तर आपण येथे शिक्षणाची एखादी समग्र योजना बनवण्यासाठी आणि जनतेची इच्छा असो किंवा नसो त्यांच्यावर लादण्यासाठी एकत्र जमलेलो नाही, असं लॉर्ड कर्झन यांनी इथं वक्तव्य केलेलं होतं. या संमेलनामध्ये एकूण 150 ठराव जे आहे ते पारित झालेलं होतं. नंतर थॉमस रॅले आयोग जो होता हा नेमलेला होता. तर हा आयोगाचं काम काय होतं की विद्यापीठाच्या स्थितीचा आढावा घेणं आणि त्यांची संरचना आणि त्यांच्या कार्यक्षमतेसंबंधी सूचना करणं. पण या आयोगाचं कार्यक्षेत्र हे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण क्षेत्रासंबंधी नव्हतं, फक्त विद्यापीठाच्या संबंधितच होतं. लक्षात ठेवणं इथं क्रमप्राप्त ठरतं. तर ह्या सूचनांचा अनुसरून 1904 मध्ये जो आहे तो भारतीय विद्यापीठ कायदा जो होता तो संमत करण्यात आला. आता भारतीय विद्यापीठ कायद्यामध्ये कुठल्या शिफारशींचा समावेश होता तर ते बघूया. तर विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य आणि संशोधन कार्यासाठी जे आहे ते प्राध्यापक आणि व्याख्यात्यांची जे आहे ते नेमणूक करावी. लक्षात ठेवायचं, जे विद्यापीठांचं शैक्षणिक कार्य आणि संशोधन कार्य आहे याच्यासाठी प्राध्यापक आणि व्याख्यात्यांची जी आहे ती नेमणूक करावी. प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाची जी आहे ती स्थापना करावी. लक्षात ठेवायची, जे प्रयोगशाळा आणि ग्रंथालय आहेत यांची काय करावी? स्थापना करावी. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी जी आहे ती सरकारनं उचलली पाहिजे. विद्यापीठाची सदस्य संख्या जी आहे ती 50 ते 100 याच्या दरम्यान असावी आणि त्यांचा कार्यकाळ जो आहे हा 6 वर्षापेक्षा अधिक असू नये आणि जे सदस्य आहेत ते सरकारद्वारा नामनिर्देशित असावेत, म्हणजे नॉमिनेटेड केलेले सदस्य असावेत. जे निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या जी आहे ही कलकत्ता, मुंबई व मद्रास विद्यापीठात जास्तीत जास्त 20 आणि इतर विद्यापीठामध्ये ही 15 असावी. विद्यापीठावरील सरकारचं नियंत्रण जे आहे ते अधिक वाढवण्यात यावं आणि सिनेटने संमत केलेले ठराव नाकारण्याचा अधिकार जो आहे तो सरकारला देण्यात यावा. तर अशा प्रकारच्या तरतुदी ज्या आहेत त्या विद्यापीठ कायदा आयोगामध्ये जे होतं ते केलेल्या होत्या. तर पहिली तरतूद काय होती की विद्यापीठाचं जे शैक्षणिक कार्य आणि संशोधन कार्य आहे याच्यासाठी प्राध्यापक आणि व्याख्यात्यांची काय करावी? नेमणूक करावी. प्रयोगशाळा आणि ग्रंथालयांची जास्तीत जास्त होईल इतकी स्थापना करावी. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी जी आहे ही सरकारनं उचलली पाहिजे. विद्यापीठाची सदस्य संख्या जी आहे ती 50 ते 100 च्या दरम्यान असावी व त्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षापेक्षा अधिक असू नये आणि सदस्य जे आहेत ते सरकारद्वारा नामनिर्देशित असावेत. निर्वाचित सदस्यांची संख्या जी आहे ती कलकत्ता, मुंबई आणि मद्रास विद्यापीठामध्ये जास्तीत जास्त 20 आणि हे विद्यापीठ सोडून इतर विद्यापीठामध्ये किती असावी? हे 15 असावे. लक्षात ठेवायचं. विद्यापीठावरील सरकारचं नियंत्रण जे आहे ते अधिक वाढवण्यात यावं आणि सिनेटने संमत केलेले ठराव नाकारण्याचा अधिकार जो होता हा सरकारला देण्यात आला. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या शिफारशी ज्या आहेत त्या विद्यापीठ आयोगामध्ये जे होते, विद्यापीठ कायदा आयोगामध्ये जे होतं ते केलेल्या होत्या. तर हे तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत कुठल्या शिफारशी जे होत्या त्या भारतीय विद्यापीठ आयोगामध्ये. ठीक आहे.
पुढचा जे आहे ते या कायद्याचे एक्झॅक्टली काय परिणाम झाले, तर या कायद्याद्वारे जे आहे ते खाजगी महाविद्यालयावरचं सरकारचं नियंत्रण जे आहे ते अधिकच कडक करण्यात आलं. म्हणजे खाजगी महाविद्यालयावरील सरकारचं नियंत्रण जे आहे ते अधिक कडक करण्यात आलं. जर तुम्हाला विद्यापीठाशी जर संलग्न व्हायचं असेल एखाद्या कॉलेजला, तर अटी जे आहेत ते अधिक जाचक स्वरूपामध्ये करण्यात आल्या. नंतर विद्यापीठांची किंवा महाविद्यालय जे आहे त्यांची तपासणी करण्याची जबाबदारी जी आहे ती सिंडिकेटकडे सोपवण्यात आली आणि आपल्या कार्यक्षमतेचा योग्य स्तर कायम राखणे महाविद्यालयांना हे आवश्यक करण्यात आलं. तसंच विद्यापीठ संलग्नीकरणासाठी सरकारची संमती जी आहे ही अनिवार्य करण्यात आली आणि विद्यापीठाचं जे क्षेत्र ठरवण्याचा अधिकार जो आहे तो व्हाईसरॉयला देण्यात आलेला होता. तर कायद्याचे परिणाम काय झाले बघा, तर या कायद्याद्वारे काय झालं, खाजगी महाविद्यालयावरचं सरकारचं नियंत्रण हे अधिकच कडक करण्यात आलं, पहिला मुद्दा. दुसरा आहे की संलग्नीकरणाच्या म्हणजे जर एखाद्या कॉलेजला जर विद्यापीठाशी संलग्न व्हायचं असेल तर त्याच्या अटी ज्या आहेत ते जाचक स्वरूपामध्ये करण्यात आल्या. महाविद्यालयांची तपासणी करण्याची जबाबदारी जी आहे ती सिंडिकेटकडे सोपवण्यात आली होती. नंतर आपल्या कार्यक्षमतेचा योग्य स्तर कायम राखणं महाविद्यालयांना आवश्यक होतं. तसंच विद्यापीठाशी जर संलग्नीकरणासाठी जी आहे ती सरकारची संमती अनिवार्य जी आहे ती करण्यात आली. तसंच विद्यापीठाचं क्षेत्र ठरवण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला, तर व्हाईसरॉयला जो आहे हा विद्यापीठाचं क्षेत्र ठरवण्याचा अधिकार जो आहे तो देण्यात आला. तर अशा प्रकारचे कायद्याचे परिणाम जे आहेत आपल्याला हे भारतीय विद्यापीठ कायदा जो आहे याचे आपल्याला परिणाम जे आहेत ते दिसून झालेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, तर परिणाम सुद्धा लक्षात ठेवा. परिणाम सुद्धा तुम्हाला विचारू शकतील, एक तर तरतूद विचारतील किंवा त्याचे काय परिणाम झाले हे तुम्हाला विचारतील. परिणाम काय, खाजगी विद्यालयावरील सरकारचं नियंत्रण अधिकच कडक, संलग्नीकरणाच्या जाचक अटी, महाविद्यालयांची तपासणी करण्याची जबाबदारी सिंडिकेटकडे, कार्यक्षमतेचा योग्य स्तर कायम राखणं महाविद्यालयांना आवश्यक आणि विद्यापीठाशी संलग्नीकरणासाठी सरकारची संमती अनिवार्य. तसंच आता विद्यापीठाचं क्षेत्र ठरवण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला, व्हाईसरॉयला देण्यात आला. तर हा सुद्धा पॉईंट इथं तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. नंतर ह्या कायदेमंडळात आणि कायदेमंडळाच्या बाहेर जे आहे ते राष्ट्रवादी जे व्यक्ती होते यांनी या कायद्यावरती काय केली की टीका केली. मात्र 1917 मध्ये जे होते ते सॅडलर आयोगाने हे सुद्धा मान्य केलं की 1904च्या कायद्याने भारतातील विद्यापीठे सर्व जगात पूर्णपणे सरकारी विद्यापीठे बनली, असं कुणी म्हटलेलं आहे 1904च्या कायद्याबद्दल. तर या सॅडलर आयोग जो होता 1917 मध्ये, तर या सॅडलर आयोगाने असं म्हटलेलं आहे की 1904चा कायदा हा भारतातील विद्यापीठे सर्व जगात पूर्णपणे सरकारी विद्यापीठे बनली 1904च्या कायद्याने, असं सॅडलर आयोगानं हे सुद्धा मान्य केलेलं आहे. तर कर्झनचा जो चरित्र लेखक आहे रोनाल्ड शे हा म्हणतो की ज्या कार्यावर खूप विचार करण्यात आला आणि ज्याला बराच वेळ लागला आणि खूप विरोधी झाला, त्यामुळे शिक्षण पद्धतीत कोणतेही परिवर्तन झालं नाही आणि व स्थिती जी आहे ती तशीच राहिली. ठीक आहे, तर हे रोनाल्ड शे त्यांनी ह्या पद्धतीबद्दल, शिक्षण पद्धतीबद्दल त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या कार्यावर खूप विचार करण्यात आला आणि ज्याला बराच वेळ लागला आणि खूप विरोधी झाला, त्यामुळे शिक्षण पद्धतीमध्ये मात्र कुठलंही परिवर्तन झालं नाही आणि स्थिती तशीच राहिली, असं कोण म्हणतं, रोनाल्ड शे म्हणतात. रोनाल्ड शे कोण होते, हे कर्झनचे चरित्र लेखक होते, तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. मात्र कर्झनच्या धोरणाचा एक परिणाम असा झाला की 1902 पासून विद्यापीठांच्या सुधारणासाठी दरवर्षी 5 लाख रुपये म्हणजे 5 लाख रुपये प्रमाणे 5 वर्षासाठी देण्याचं ठरवण्यात आलं. त्यानंतर तो सरकारी अनुदान सरकारच्या धोरणाचा एक भागच बनून गेलं. ठीक आहे, म्हणजे 5 लाख रुपये दरवर्षी जे आहे ते नंतर मिळायला लागले. म्हणजे हा कर्झनच्या धोरणाचा एक, शिक्षण धोरणाचा एक परिणामच आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा विद्यापीठ कायदा आयोग आहे. आय होप सर्वांना सगळे पॉईंट समजलेले असतील. सो ज्यांनी अजून आपलं कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.